मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकांची आचारसंहिता सोमवारपर्यंत लागण्याची शक्यता आहे, म्हणजे 2 दिवसामध्ये लागून जाईल अशी परिस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील राजकीय पक्षांच्या हालचालींना घडामोडींना सुद्धा प्रचंड वेग आलेला आहे. आता जे थोडंसं थांबलेलं चित्र होतं, थांबल्यासारखं होतं, त्याला एकदम आता गती आलेली आहे. आणि हरियाणाच्या निवडणुकाच्या निकालामुळे तर सगळ्याच पक्षाची सगळी कोणामध्ये अस्वस्थता आहे, कोणाची जरा हाय लेवलला इच्छा हे गेलेली आहे, आशा आकांक्षा कुणाच्या जरा डाऊन झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची एक बातमी येते आहे. आणि ती बातमी म्हणजे अजित पवारांनी काल जी मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः 86 निर्णय झाले, म्हणतात 86 निर्णय झाले. पण अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते केवळ 10 मिनिटामध्ये मीटिंग सोडून बाहेर गेले. अर्थात त्यांनी सारवासारव केली की मला लातूरला जायचं होतं आणि त्यामुळे विमान पकडायचं होतं वगैरे असं ते म्हणाले. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा वगैरे. पण अजितदादांच्याच बाबतीत असं का होते, बऱ्याच मिटिंगांमधून ते अर्धवट का निघून जातात, अर्ध्यात सोडून का निघून जातात. आणि विशेष म्हणजे अजितदादा गेल्यानंतर तिथे जवळपास 2.5 तास मीटिंग चालली त्यानंतर. आणि अजितदादांच्या नंतर 38 प्रस्ताव पास करण्यात आले. 38 प्रस्ताव पास करण्यात आले, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त निर्णय, अर्ध्याच्या जवळपास निर्णय समजा साधारणतः त्या म्हणजे अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये घेतल्या गेले. महत्त्वाची गोष्ट हे काय होतं तर कशामुळे, तर ते वाद जो झाला म्हणतात ती जी अधिकृत माहिती आहे, सोर्सेसच्या माध्यमातून जी माहिती येते त्याप्रमाणे, आता आतलं तर काही माहिती नाही, कुणालाच माहीत नसते खरं म्हणजे, पण जी काही माहिती येते ती अशी आहे की बारामतीमधलं एक काही प्रपोजल होतं आणि त्या प्रपोजलच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक होते, पण अजित पवार नाराज होते. ते प्रपोजल करू नये अशा प्रकारची त्यांची कुठेतरी नाराजी होती आणि शिंदे करायला निघाले. त्यामुळे ती वादावादी झाली, बरीच बाचाबाची झाली असं म्हणतात. आणि त्यामुळे अजित पवार निघून गेले. अजित पवारांच्या सोबत बसल्यानंतर किंवा राष्ट्रवादीच्या सोबत बसल्यानंतर मीटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही बसतो आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला ओकाऱ्या होतात असं शिंदे यांच्या, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे जाहीरपणे ते म्हटलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि म्हणून अजितदादा पवार हे सारखे सतत अपमानास्पद परिस्थितीमध्ये म्हणजे अतिशय केविलवाण्या अवस्थेमध्ये त्यांच्या मागे काहीतरी जबरदस्तीनं जाता येत असं अशासारखी अवस्था अजितदादांची झालेली आहे. अतिशय केविलवाणी अवस्था त्यांची झालेली आहे. आता त्यांची खरं म्हणजे लाडकी बहीण योजना ही तर त्यांची मुळात नाहीच आहे. ती त्यांनी MP शिवराज सिंग यांच्या योजनेवरून ती घेतली, कॉपी केली. पण तरीसुद्धा अजितदादांनी ती महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्यामुळे अजितदादांचं म्हणणं असं की बाबा त्याचं क्रेडिट त्यांना मिळायला पाहिजे. पण शिंदेंनी किंवा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारचं नामाभिधान केल्यामुळे किंवा नामकरण केल्यामुळे अजित पवारांचं श्रेय पार पुसलं गेलं आणि त्याच्यामुळे ते नाराज होते. बाकीच्या लोकांचं काही त्यामध्ये नाव घेतलं जात नाही, जाहिरात मुख्यमंत्र्यांच्या नावानं होते, त्यामुळेही ते जरा नाराज होते. आणि म्हणून मग अजितदादा पवारांनी त्यांच्या मंत्रालयातर्फे किंवा त्यांच्या जाहिरातीमधून मुख्यमंत्र्यांच्या या नावावरती फुली मारली, मुख्यमंत्र्यांचं नाव हटवलं, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे हे सगळं एका बाजूला हे सुरू आहे. अजितदादा पवार आधीपासूनच, मी आधी बोललो होतो की अजित पवार कदाचित मोदी यांचे चिराग पासवान होतील का महाराष्ट्रामधले. चिराग पासवान जसे की म्हणायचे की मैं मोदी जी का हनुमान हूँ, मैं मोदी जी का हनुमान हूँ, उनका भक्त हूँ, वो जो कहेंगे वैसा करेंगे. त्याप्रमाणे त्यांनी जसं आधी म्हणजे चिराग पासवान यांचा मागच्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये जसा आपल्या यांचा नितीश कुमार यांचा काटा काढण्यासाठी वापरून घेतलं आणि नंतर त्यांचाच पक्ष मोदींनी फोडला, हा जुना इतिहास आहे. पण तरी ते मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांना 5 लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या. आता इथे महाराष्ट्रामध्ये अजित पवारसुद्धा
तसेच चिराग पासवानच्या मार्गाने जातील की काय अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. कारण त्यांच्या आणि संघसुद्धा अजित पवारांच्या विरोधात बोलतो, भाजपाचे लोक त्यांच्या विरोधात बोलतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बोलतातच, त्यांचे सगळेच सहकारी म्हणतात की अजित पवार आधीच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि या लोकांच्या भ्रष्ट लोकांच्या मांडीला मांडी लावून बसणं आम्हाला शोभत नव्हतं, आमच्या इज्जतीला शोभत नव्हतं आणि म्हणून आम्ही अस्वस्थ होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रडून सभागृहामध्ये म्हणजे सभांमध्ये जाहीर सभामध्ये रडून ठाकरेंना सांगायचे, उद्धव ठाकरेंना सांगायचे की यांच्यासोबत राहू नका, भाजपासोबत चला वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यावरूनच हे सगळं नाराजी नाट्य झालं होतं आणि राजीनामे द्यायला केव्हाही आम्ही तयार आहोत म्हणून उद्धव ठाकरे यांच्या खिशामध्ये राजीनामे आहेत असं ते पुन्हा म्हणायचे. मग 5 वर्ष तीही चालली, थट्टा मस्करी चालली की तुमचे राजीनामे कधी काढणार आहात बाहेर, खिशामधले राजीनामे केव्हा बाहेर निघणार आहेत की पावसामध्ये भिजून गेले, अशा प्रकारच्या स्टेटमेंटबाजी ती सगळी झाली. तो भाग वेगळा आहे. महत्त्वाची गोष्ट कशी आहे की महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये हरियाणाच्या निवडणुकीमुळे जरा काँग्रेसचा भाव थोडासा कमी झाला, त्यांनाही ड्रॉप व्हावं लागेल किंवा काँग्रेसची काही पॉलिसी वेगळी ठरलेली आहे का, पण हरियाणाच्या निकालावरून तर वाटत नाही काँग्रेस फार गंभीर आहे म्हणून. आणि ते राम भरोसे त्यांचं काम चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना सुद्धा अस्वस्थ आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी म्हटलं की मुख्यमंत्री जाहीर करा, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, हे त्यांनी म्हणणं आणि संजय राऊत यांनी जे त्यांचे उजवे हात आहेत आणि सामनामधून तशा प्रकारचा आग्रहलेख लिहिला की काँग्रेसला जर स्वतःच्या भरोश्यावर लढायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही, स्वतःच्या तर हा जो किंवा तो घमेंड आहे तिथे हरले त्याच्या मागे घमेंड आहे, अशा प्रकारची टीका टिप्पणी केली. ती सुद्धा या वेळेवरती का केली हे कळायला मार्ग नाही. म्हणजे यांच्यामध्ये झगडे भांडणं काही थांबत नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या बैठका घ्यायला सुद्धा सुरुवात केल्याची माहिती आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे सुद्धा आजमावून पाहायला सांगितलं की तशीच वेळ आली तर आपल्याला स्वतंत्रपणे सुद्धा निवडणूक लढायची तयारी ठेवायला पाहिजे आणि हे जर केलं तर काय होऊ शकते या संदर्भात चाचपणी करायला सांगितलं आहे, अशाही बातम्या आहेत, अशीही माहिती आहे. आणि त्यामुळे ते शक्य आहे. कारण कसं आहे की पण यात एक गोष्ट मात्र नक्की की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचं जर ठरवलं तर तो भाजपाचा फायदा होईल, पण ते जाऊ द्या, कुणाचा फायदा होईल कुणाचं नुकसान होईल हे काहीच सांगता येत नाही. आणि त्याच्यासाठी काही राजकीय पक्ष विचार करत नाही, ते आपल्या फायद्याचा विचार करतात. आणि त्यामुळे इथे जर गुदमरल्यासारखं वाटत असेल उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये तर आणि त्यांच्या मागे जसं दलित वोटर्स आहेत, अल्पसंख्याक वोटर्स आहेत आणि इतर समाजामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे, त्याच्या बळावरती उद्धव ठाकरे जर असा काही निर्णय घेणार असतील तर कदाचित तो आत्मघाती निर्णय ठरू शकेल. कारण मुस्लिम आणि दलित मतं ही काही उद्धव ठाकरे यांची परमनंट मतं नाहीत. ती एका विशिष्ट क्षणी, विशिष्ट प्रसंगी, विशिष्ट संकटाशी सामना करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानामध्ये ठाकले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाला म्हणून ती संयुक्त परिणाम म्हणून ती उद्धव ठाकरेंच्या सोबत होते. सहानुभूती त्यांच्याबद्दल आहेच, त्यांना मुख्यमंत्रीपदाचं दावेदार म्हणून घोषित करावं, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं, चेहरा म्हणून घोषित करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, जनतेची इच्छा आहे. पण काँग्रेसवाल्यांना नाही वाटत असेल, त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल कदाचित संशय येत असेल, शंका असतील, कारण लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स त्या तुलनेमध्ये जरा कमी पडले उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना ही कमी पडली, हे नाकारता येत नाही. पण मुद्दे काही असो, एक गोष्ट मात्र नक्की की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे, महायुतीमध्येही धुसफूस सुरू आहे. याच्यानंतरचं जे असं झालं तर पुन्हा आणखी 2 आघाड्या आहेतच. अजित पवार बाहेर निघून या 2 आघाड्यांसोबत मध्ये एखाद्या आघाडीच्या सोबत अलायन्स करतात की काय, हाही प्रश्न आहे. की अजित पवारांची तिसरी आघाडी असेल आणि त्याला मग BJP फायनान्स करते की काय, त्यांचं आतल्या गोटामध्ये त्यांची काय पॉलिसी ठरलेली आहे किंवा BJPच्या मनात काय आहे हे काहीही सांगता येत नाही. महत्त्वाची गोष्ट मात्र अशी आहे की महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर आहे. येत्या पुढच्या आठवड्यामध्येच हे सगळं आपल्याला स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आपला गेम करण्यासाठी काय काय करायचं ते करणारच आहेत. अर्थात मग अजित पवार वेगळे झाले तर त्यांनी लढू नये का, तर लढावंच लागेल त्यांना. वंचित बहुजन आघाडी लढणार नाही का, तर तेही लढणार. दुसरी जी आहे महाशक्ती जी आहे तर ती महाशक्ती नावाची जी आहे, परिवर्तन महाशक्ती, राजू शेट्टी वगैरे. आणि उलट तसं जर ऑन पेपर जर पाहिलं तर परिवर्तन महाशक्तीमध्ये आजच्या स्टेजला एक 5-7 आमदार
म्हणजे माजी आमदार आणि 2 खासदार असे लोक त्यांच्याकडे आहेत. म्हणजे त्यांची तज्ज्ञ जे लोक आहेत ते म्हणतात की आजच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन महाशक्तीकडे किमान डझनभर आमदारांची सोय आहे. म्हणजे डझनभर तरी त्यांचे आमदार निवडून येऊ शकतात असं म्हणणं आहे. वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा स्कोअर वाढू शकतो यावेळेस असं मला वाटते. कारण दिल्लीची जी निवडणूक होती ती वेगळी होती. दिल्लीच्यासाठी संसदेची निवडणूक जी होती ते संकट आता टळलं आहे असं जनतेला वाटते. आणि पुन्हा काँग्रेसच्या ह्या भानगडी, तर मग यांच्या शिवसेनेच्या भानगडी, तर राष्ट्रवादीच्या भानगडी, त्यामुळे जनतेला वाटते की आता जाऊ द्या, आता जरा यांना आपापल्या पद्धतीनं भांडू द्या, आपणही आपला काय तो निर्णय घेऊया. आणि त्यामुळे आणि विशेष म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं विविध समाजांना जोडत आहेत, आदिवासींना जोडत आहे, अल्पसंख्याकांना जोडत आहे, त्यांची तिकीटं जाहीर करत आहेत. एससी समाज त्यांच्यासोबत आहेच काही प्रमाणात का होईना, 2% तरी मतं त्यावेळेस होती. ओबीसीला जोडत आहे प्रामुख्यानं. आणि या सगळ्या 100 तरी ओबीसी उमेदवार मी देणार आणि 100 लोक निवडून आणू, आता तेवढे येणार नाही हे खरं असलं तरी 100 उमेदवार जर ओबीसीचे दिले तर मोठा फरक पडू शकतो, याबद्दल वाद नाही. काय होईल ते आपण बघूया. आपण महाराष्ट्रामधलं राजकारण दिवसेंदिवस अस्थिर होते आहे. जे स्थिर होतं आणि महाविकास आघाडी 100% निवडून येणार आणि महायुतीचा दाणादाण होणार अशी परिस्थिती होती, ती आता हळूहळू बदलत आहे. आणि निरीक्षकसुद्धा, यातले तज्ज्ञसुद्धा आता जरा दबक्या आवाजात बोलायला लागले. त्यांचाही कॉन्फिडन्स जरा डाऊन झालेला आहे. हे सत्य आहे. आपण बघत राहूया. महाराष्ट्र काय होते ते आपल्याला लवकरच कळेल, जास्त वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, मित्रांकडे पाठवा. धन्यवाद.